नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वाघिवलीवाडा पनवेल येथील श्री दत्त जयंती उत्सव सोहळा भक्तिभावाने साजरा। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव साजरा केला जातो। श्री दत्तात्रेय हे श्री ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे रूप मानले जाते। श्री दत्त जयंतीच्या दिवशी दत्तात्रेयांची पूजा आणि नामजप केल्यास दत्त तत्वाचा अधिकाराचा लाभ होतो। या दिवशी श्री दत्त मंदिरात पूजा, स्तोत्रपठण, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते। पनवेल तालुक्यातील वाघिवलीवाडा हे गाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील गावातील एक गाव म्हणून ओळखले जाते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे चिंचपाडा, कोळीकोपड, पारगाव, तरघर, गणेशपुरी आणि उलवे इत्यादी अनेक गावे विस्थापित झाली आणि या गावांना त्यांची खरी ओळख जपण्याऐवजी सिडकोने त्यांना R1, R2, R3, R4, R5 अशा नवीन नावे दिली आहेत आणि या गावांचे इतिहास व संस्कृती पुसून टाकली आहे। या गावांना त्यांची जुनी ओळख कायम राहावी याकरता विविध समित्या मेहनत घेत आहेत। वाघिवलीवाडा हे गाव देखील खाडीच्या किनाऱ्यावर वसलेलं सुंदर गाव होतं। या गावात सन 2005 पासून गावातील या दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव साजरा केला जात होता। परंतु वाघिवलीवाडा विमानतळ बाधित गाव असल्याने R5 या ठिकाणी हे नवीन गाव प्रस्थापित केले आहे आणि आता या गावच्या रूढी परंपरा जपता याव्या, ग्रामस्थांना सण उत्सव साजरे करता यावे, यामध्ये कोणताही खंड न पडावा याकरता तेवढ्याच भक्तिभावाने तो साजरा करण्यात यावा याकरता गाव जरी नवीन ठिकाणी R5 येथे रहिवासी संकुलात विस्थापित झाले तरीही श्री दत्त जयंती हा सोहळा येथील ग्रामस्थ साजरा करत आहेत। श्री दत्त मंदिर हे छोटंसं होतं आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने हेच श्री दत्त मंदिर बुधवार दिनांक 26 व गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी वाघिवलीवाडा R5 येथे श्री दत्तात्रेयांचे प्राणप्रतिष्ठान सोहळा साजरा करण्यात आला। प्रशस्त मंदिरात श्री दत्तात्रेय यांची मूर्ती स्थापना करण्यात आली व गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी प्रथमच या नवीन मंदिरात वाघिवलीवाडा R5 येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला। श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी काकड आरती, श्री दत्तगुरू मूर्ती अभिषेक, त्यानंतर हनुमान प्रासादिक भजन मंडळ वाकडी यांचे भजन, श्री दत्त जन्माचे कीर्तन, महाप्रसाद, श्री विठ्ठल रुक्माई हरिपाठ मंडळ ओवळे यांचे हरिपाठ, त्यानंतर श्री काळभैरव प्रासादिक भजन मंडळ वरचे ओवळे यांचे भजन असे विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच रात्री पालखी सोहळा साजरा करण्यात येणार आहे। श्री दत्त जयंती सोहळा यावर्षी गुरुवारी असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। दिवसभर हजारो भक्तांनी आपापल्या कुटुंबासह येथील श्री दत्त मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले व तीर्थप्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी श्री दत्त मंदिराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। सर्वत्र आनंदी व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर, वाघिवलीवाडा, पनवेल।